आम्ही सरचं काय पैसे बघितले का कारखाना बघितलं का काय बघितलं? बाबा माणूस चांगला आहे, चांगला माणूस तुमच्या सगळ्याच्या समोर आणला आणि तुमची कमाल बघा, 3 टर्मचा आमदार असणारा, एवढे मोठे पैसे खर्च करणारा, त्याला तुम्ही काय दाखवलं? अरे आमचा माणूस बी चांगला होता ना, आम्ही काय जागीरदार आणला होता काय कुठला? आमचा माणूस बी प्रामाणिक होता. आम्ही उमेदवारी कुणाला दिली? ज्या माणसानं कोरोनामध्ये सामान्य शेतकऱ्याच्या जिल्हा परिषदच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मंदिराच्या माईक मधून त्या ठिकाणी त्याची शाळा घेतली, त्याचं शैक्षणिक नुकसान होऊ दिलं नाही, ज्या माणसानं रोटरी क्लब ऑफ इंडियाच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचा तालुका अध्यक्ष म्हणून सामाजिक काम केलं, त्या प्रवीण स्वामी सरांच्या माध्यमातून आपण पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं की जनता एकवटल्याच्या नंतर काय असते ते. आता 2-3 गोष्टी आहेत, 2 बाजू आहेत तुमच्या सगळ्याच्या समोर, एक आमची बाजू आणि एक पुढची बाजू. आमच्या बाजूनं महाविकास आघाडीची जर सत्ता आली तर तुम्हाला आमचा शब्द आहे की सामान्य कुटुंबातली आमची भगिनी, मग ते आपल्या ताई सुद्धा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष त्या ठिकाणी होऊ शकतात. आणि पुढची बाजू कसं आहे? अर्चनाताई पाटील माझ्या बायकोला जिल्हा परिषदचा अध्यक्ष करायचे म्हणून अख्ख्या जिल्ह्यात हिंडायला लागली. ती कुणाला अध्यक्ष करायला? अर्चनाताई पाटील. आता तुम्ही ठरवायचंय की सर्वसामान्य माणसाचं, सर्वसामान्य लोकांचं दुःख जाणणाऱ्या सामान्य माणसाच्या कुटुंबाला त्या ठिकाणी तुमच्या मताची ताकद द्यायची का? खासदारकी लागली अर्चनाताई उभ्या, आमदारकी लागली राणा पाटील उभा, आता जिल्हा परिषद लागल्यावर तर मला वाटलं होतं कार्यकर्त्याची संधी येईल, पण कार्यकर्त्याला म्हणले कार्यकर्त्यासाठी ताई माघार घेणार, पण ताई काय माघार घेतली नाही. कार्यकर्त्याच्या मुंडक्यावर पाय देऊन पुन्हा ताई आल्यास तिथं पुन्हा मावली. तुम्ही ठरवायचंय, तुम्ही आम्ही काय गुलाम आहेत काय? आणि जेवढी काय अक्कल आहे ती फक्त काय राणा पाटलाच्या घरालाच आहे काय? दुसऱ्याला काय अक्कल नाही? बांधवानो, तुम्ही विचार करायचा आहे आणि मला दाजीला सुद्धा विचारायचंय. दाजी, उद्या तुम्ही निवडून आल्यावर तुमची हिंमत होणार आहे का राणे पाटील? तुम्ही साधारण महिलेला जिल्हा परिषदचा अध्यक्ष करा, तुमच्या बायकोला करू नका, मनाची हिंमत होणार आहे का सांगा मला? नाही म्हणू शकत, नाही म्हणू शकत आणि कोण करू पण शकत नाही. बांधवानो, त्यांच्यापेक्षा आमच्याकडे काय कमी आहे? फक्त पैसेच नाहीत ना, कुठल्या गोष्टीत आम्ही कमी आहेत? चला करा, तुलना करा आमची त्यांची. फक्त स्वतःच्या घरातला कुटुंबातला माणूस सोडून दुसरा बाहेरचा माणूस पुढे नाही आला पाहिजे, त्याचं नेतृत्व पुढे नाही आलं पाहिजे, फक्त आपल्या घराच्या पुरतं राजकारण चाललं पाहिजे. ह्या भूमिकेतनं राजकारण करणारं राणा पाटलाचं कुटुंब. आणि दुसऱ्या बाजूला बांधवानो, कैलास पाटील नावाचं शेतकऱ्याचं लेकरू 2 वेळेस आमदार करणारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. आज दुसरी बाजू, 2022 ला आमचा पक्ष फुटला. तिकडे गेलो 100 कोटी रुपये होते, तिकडे गेलो पद होतं, तिकडे गेलो सत्ता होती, पण बांधवानो कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाच्या नावाला कुठं डाग लागू द्यायचं काम या ओमराजेनं केलं नाही. चल विरोध तर विरोध, त्या 100 कोटीला लात मारून, त्या सत्तेला लात मारून, त्या पदाला लात मारून तुमच्या मताशी कुठेही बेमानी न करता आणि उद्धव साहेबाच्या विश्वासाला कुठेही गद्दारी न करता आम्ही इमानदार आमच्या पक्षात राहिलोय. आजही जगतोय, आजही लढतोय तुमच्या ताकदीवर. विरुद्ध दिशेला, अरे ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी तुम्हाला 45 वर्ष मंत्री केलं, त्या पवार साहेबाची सत्ता गेली रे गेली की बेंडकुळी सारखं तुम्ही टून दिशी उठून कमळाबाईच्या वॉशिंग मशीन मध्ये घुसला. राणा पाटील गेलं का नाही? आणि काय म्हणतोय? विकास करायचा आहे.
भाजपमध्ये जाणाऱ्या माणसाला बाहेर जनतेला सांगताना सांगतेत विकास करायचा आहे, पण खरंच विकास करायचा आहे का हो? छे, विकास नाही करायचा. 45 वर्ष मंत्रिपदाच्या काळात हाणलेल्या संपत्तीला ईडी पासून वाचवायचे म्हणून कमळाबाई तिकडं जाऊन सत्तेचं कोणतं पद आपल्या पदरात पडतंय म्हणून कमळाबाई तिकडं जाऊन आपल्या सत्तेच्या माध्यमातून पैसा कमवण्याचा उद्योग चलतय म्हणून कमळाबाई. आता ह्या दोन्ही बाजू तुमच्या सगळ्याच्या समोर आहेत. मला तुम्हाला विचारायचंय, ती सारखं म्हणते विकासावर बोला विकासावर बोला. अरे तुम्ही विकासाचा काटा काढला जिल्ह्याचा. तुम्ही 45 वर्ष मंत्री असणारा जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत 3ऱ्या नंबरला, आणि जी माणूस मंत्री राहिला ती श्रीमंत खासदाराच्या यादीत 3ऱ्या नंबर आहे. पहिलं नाही 3रंच आहे. तिथं बी देवानं बरोबर 3 नंबरला ठेवलंय. तुम्ही दरिद्रीत 3 नंबर आणि ती श्रीमंतीत. मग नेमका एकाच तुमचा झाला का डॉक्टर पाटलाच्या घराचा झाला? पुढचं आम्हाला विचारते, तुमचं 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे साहेब, काय केलं? बांधवानो, आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवला चालू केलं, मंजूर केलं, ते उद्धव ठाकरे साहेबाच्या सहीनं आणि अमित देशमुख साहेबाच्या सहीनं. कशासाठी महत्वाचं आहे? तुमच्या गोरगरिबाला जर डॉक्टरनं सांगितलं की 2.5 लाख रुपये खर्च येते उपचाराला, ऑपरेशनला 3.5 लाख रुपये खर्च येते. बांधवानो, हे सगळे ऑपरेशन, हे सगळे उपचार त्या मेडिकल कॉलेजमध्ये, त्या हॉस्पिटलमध्ये गरीब माणसाचा 1 पैसाही खर्च न होता मोफत होतात, म्हणून ते कॉलेज महत्वाचं आहे. पद्मसिंह पाटलाच्या काळात सुद्धा कॉलेज मंजूर झालं, पण कुठं? तुम्हाला वाटेल तुळजापूरच्या बारूळच्या शेजारी आहे काही, नेरूळ, मुंबई. बांधवानो, ती कॉलेज जर इथं असतं तर आपल्या भागातल्या लोकांना उपचाराला सोय झाली असती का नाही? तुमच्या लोकांना जर सांगितलं 2.5 लाख रुपये आण म्हणून गरीबाला, कुठून आणायचं होते ना? घरी 1/2 एकर बापजादेची शेती असती, सावकाराकडे ठेवते गहाणखत करून, सोडवणं होतंय का हो त्याला? आणि तोडके पैसे मिळाले म्हणून त्याच्यावर उपचार सुद्धा त्यांना करणं होत नाही. या या की वडले साहेब, तुम्ही या, खरं तुमची गरज होती आम्हाला. या ठिकाणी आपले उपनेते लक्ष्मणरावजी वडले साहेबांचं आगमन झालंय. टाळ्याच्या गजरात आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत करावं. त्या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून लाखो लोकांचे जीव वाचले असते, पण केलं कुठं? मुंबई. गरज कुठं होती? बरं, ती केलं कुणाच्या मालकीचं? शासनाच्या नव्हं, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट. ह्याचं मरुस्तोर अध्यक्ष डॉक्टर पाटील, मरुस्तोर सदस्य राणा पाटील, मरुस्तोर सदस्य अर्चना पाटील, मरुस्तोर सदस्य ही नवीन आलेलं मल्लू पाटील. म्हणजे अख्खं घरच त्याचं अध्यक्ष सदस्य. त्यांना माझा सवाल आहे की तुम्ही जिल्हा परिषदला मत मागत असताना तुमच्या नेरूळच्या मेडिकल कॉलेज मधून अख्ख्या जिल्ह्यातलं एक तरी शेतकऱ्याचं लेकरू, एक तरी गरीबाचं लेकरू उद्याच्या 7 पर्यंत, 7 तारखेला मतदान आहे ना, त्याच्या आतपर्यंत तुम्ही दाखवावं, एक, आणि मगच मत मागावं तुम्हाला जिल्हा परिषदला. एक सुद्धा नाही. का? एक जिल्हा परिषद, एक MBBSच्या ऍडमिशनला 1.5 कोटी रुपये डोनेशन आहे. 1.5 कोटी. अशा 60 जागा भरल्या जातात वर्षाला. 60 जागेचं 75 ते 80 कोटी रुपये. कुठल्याही कारखान्याला ऊस न घालता, कुठेही तिला सोयाबीन न घालता 80 कोटी जर घरात यायला लागलं तर 5 वर्षाचं 400 कोटी गोळा करतंय. निवडणूक लागली की येतंय आणि पुन्हा आपल्याला पैसे वाटून आपल्याला त्या पैशाचा रुबाब करून त्याच्या जीवावर राजकारण करतंय. आता ह्या मंडळीला मोठ माती द्यायचं काम मला वाटतं उद्याच्या जिल्हा परिषदला आपल्याला करायचं. ही वस्तुस्थिती बांधवानं तुमच्या सगळ्याच्या समोर सांगतो. आपल्या सगळ्याला सांगायचंय मला की तुम्ही मला खासदार म्हणून निवडून दिल्याच्या नंतर मी आपलाही ताजमहल बघितला का?
तुमच्या लक्षात आलं लाज बोलून कोणचा आहे ती रस्ता किती दाखना होता हा कुठला पूल राहिलाय कुठला रस्ता सुटलाय झाला का नाही ओमराजेनं बोललं ते करून दाखवलं का नाही दुसरं सोलापूर तुळजापूर धाराशिव ए यार नखर त्याला सोडू रे त्यानं पेलंय का तुम्ही पेलो तीच कळ ना मला नेमकं शांत बस की ग बस की ओय शांत बसा बांधवानो 2014 मोदी साहेबांनी घोषणा केली 2014 पासून 19 पर्यंत एक ईट सुद्धा रचली गेली नाही तुम्ही 2019 मला खासदार केल्याच्या नंतर मी केलेले तारांकित प्रश्न संसदेच्या रेकॉर्डवर आहेत मी केलेले भाषण तुम्हाला युट्यूबला ऐकायला भेटतील मी केलेली मागण्याचा पत्रव्यवहार तुम्हाला बघायला भेटल मी पाठपुरावा करून विरोधी पक्षात असताना सुद्धा सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाचं काम चालू केलं मार्च 2027 ला तुळजापूर ते धाराशिवच्या रेल्वे मार्गाची इंजिन ट्रायल त्या ठिकाणी होते हे मी केलंय आलिमको नावाची संस्था केंद्र सरकारची आहे 1976 पासून काम करते काय करते ज्याला पाय नाही त्याला कृत्रिम पाय ज्याला हात नाही त्याला कृत्रिम हात ज्याला कानानं ऐकू येत नाही त्याला कानानं ऐकू यायची मशीन ज्याला दिसत नाही त्याला स्मार्टफोन स्मार्ट स्टिक ही साहित्य द्यायचं काम अपंग बांधवासाठी करते 76 पासून काम करते 19 पस्तूर एक तरी शिबिर झालं का हो एक तरी एक सुद्धा नाही मी खासदार झाल्याच्या नंतर त्या आलिमकोचं शिबिर घेतलं आणि 7 कोटी रुपयाचं साहित्य माझ्या अपंग बांधवाला दिव्यांग बांधवाला मोफत वाटायचं काम मी केलंय आज आपल्या सगळ्याला मला सांगायचंय की केंद्र सरकारच्या RDSS EDB आणि MSKVY माध्यमातून आपल्या उमरगा तालुक्यात तुगाव कुनाळी कराळी दापका उमरगा अर्बन ह्या 5 ठिकाणी नवीन सबस्टेशन मंजूर झालेत ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर म्हणजे जुन्या सबस्टेशनला अजून एक पॉवर ट्रान्सफॉर्मर आलूर मुरुम गुंजोटी दापका कोरेगाववाडी नारंगवाडी माडज हिथं ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर मंजूर झाले आणि ऑग्युमेंटेशन उमरगा चौरस्त्याला जिथं 5चा ट्रान्सफॉर्मर होता त्याचं आपण 10चं करायचं काम केलंय पुढच्या 6 महिन्यात ते वर्षात ही कामं झाल्यावर लाईटीच्या बाबतीत कसलीही अडचण आपल्या भागातल्या शेतकऱ्याला येणार नाही बांधवानो आज ह्या ठिकाणी ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्याला सगळ्याला माहिती आहे जंगली रमी ऍप माहिती आहे का जंगली रमी कोण कोण खेळलंय कोणी कोणी पैसे हारले जर हात वर करा लय जण आहेत पण ग बसती तिथं मला माहिती आहे हारलेलं कोणाच्या बापाला सांगायचं ग बसती ती लय लोक बर्बाद झाले कित्येक कुटुंब संपलेत ह्या ऑनलाईन जंगली रमी बांधवानो ह्या ऑनलाईन जंगली रमी आमच्या महिला भगिनीला माहिती आहे बघा किती वाटोळं झालंय ते सावकाराचं देणं बऱ्याच लोकांचं अजून फिटलेलं नाही काही लोकांनी आत्महत्या केल्या त्या जंगली रमी ऍपच्या नादात ही वस्तुस्थिती मी आपले माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णवजीला सांगितलं त्यांना कौडगाव बावीची घटना सांगितली की ह्या जंगली रमी ऍपच्या नादाला लागून एका माणसानं स्वतःच्या गरोदर पत्नीला विष देऊन मारलं स्वतःच्या 3 वर्षाच्या लेकराला विष देऊन मारलं आणि स्वतः आत्महत्या करून हे माणूस मेलाय अनेक प्रपंच या जंगली रमी ऍपमुळे बर्बाद झालेत मी लोकसभेत मागणी केली आणि विरोधी पक्षाचा खासदार असताना बांधवानो ह्या जंगली रमी ऍपवर आपण बंदी आणली आज ते ऍप बंद आहे हे काम त्या ठिकाणी तुमचा खासदार म्हणून मी केलंय आपल्या सगळ्याला माहित असेल की डीपी जळाला आम्हाला फोन गाय आजारी पडली आम्हाला फोन दवाखान्यात गाडीत डॉक्टर बघायला गेला आम्हाला फोन रक्ताची बाटली लागली आम्हाला फोन इष्टीत कंडक्टर जागा देण्यात गेला आम्हाला फोन
कसं आहे, आपल्याकडं आपल्या माणसाला सामान्य माणसाचे नंबर आहेत. आता मला तुम्हाला विचारायचंय, ह्याच्यावरून हिनवायलेत आम्हाला काय म्हणते, ज्या कंटा आम्ही द्यायचं काय खासदाराचं काम आहे का? अरे मतदान लागल्यावर ड्रायव्हरचं मतदान लागतं का नाही? मग मतदान चलतं काम दुखतंय काय? बिलकुल करणार. डीपी द्यायचं काम खासदाराचं आहे का? शेतकऱ्याचं मतदान लागतंय का नाही? मग काम करायला दुखतं होय. बांधवानो, मला किती हिनवलं तरी तुमच्यासाठी ओमराजे 24 तास उपलब्ध आहे, तुमच्यासाठी प्रवीण स्वामी 24 तास उपलब्ध आहे. आणि आज सांगतो की आमचे गायकवाड साहेब सुद्धा 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध असतील. तुम्हाला शब्द देतो आणि खात्री देतो, ही माणूस ना पक्षाशी बेमान झाला ना तुमच्याशी बेमान झाला, निष्ठावंत सैनिक आज ही निवडणूक लढवतोय. ह्या माणसाच्या पाठीमागे उभारायची जबाबदारी तुमच्या सगळ्याची आहे का नाही? तुमची जबाबदारी आहे. आणि खात्रीनं सांगतो, एकदाच निवडून द्या. ही माणूस अशा पद्धतीचं काम करेल की पुढच्या 5 वर्षात ह्यांच्या विरोधात उभारायची हिंमत कुणाची झाली नाही पाहिजे, असं काम ही माणूस त्या ठिकाणी करेल. जिल्हा परिषद असेल, पंचायत समितीचे उमेदवार असतील, ह्याच पद्धतीचं काम आमच्या सगळ्या लोकांकडनं त्या ठिकाणी पुढे भविष्यात सुद्धा होत राहील. आज मला आपल्या सगळ्याला विनंती करायची आहे की जिल्हा परिषदची सत्ता आम्हाला कशासाठी पाहिजे? जिल्हा परिषदची सत्ता बांधवानो, आम्हाला आपल्या जिल्ह्यात 500 वर्ग खोल्याची आवश्यकता आहे. 500 जिल्हा परिषदची सत्ता आम्हाला 500 वर्ग खोल्या तयार करण्यासाठी पाहिजे आणि ते आम्ही करू. आपल्याला माहिती आहे, सेमी इंग्रजी आपल्या शाळेत चालायचं, सेमी इंग्रजी त्या ठिकाणी बंद झालंय. जिल्हा परिषद आपल्या ताब्यात आल्या आल्या आपण सेमी इंग्रजीचे शिक्षण पहिल्यासारखं जिल्हा परिषदच्या शाळेत सुरू करू. अनेक विषय निश्चितपणे तुम्हाला फरक दिसल, अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी आमच्याकडनं होईल. एक नगरपालिकेला आमचा पराभव झाला की भलतीच काही जणांची इमान हवेत गेली. ती त्या मल्लू पाटलाला सांगावं, तुझ्या आजोबाला म्हणा 2014ला 2.5 लाख मतांनी लोकांनी पाडले, तुझ्या पप्पाला 2019ला ह्याच लोकांनी 1,29,000 मतांनी पाडले, आणि मम्मीने तर दोघाचा रेकॉर्ड तोडलाय, 3,29,000 पाडले. आता 3दा झपक बसून तू नगरपालिका आली की तुझी कुठं अगरबत्ती लावायला म्हणून नगरपालिकेची. आणि बांधवानो, ह्या सगळ्या बाबीचा सत्सद बुद्धीनं विचार करून माझं आव्हान आहे आपल्याला की उद्याच्या 5 तारखेला जे मतदान आहे, हाय जागा हो, बलसूर जागा है, पण आमच्याकडे पैसे नाहीत बाबा. हो का? पैशाच्या ताकदीवर तुमचं मत जर कोणी घ्यायचा प्रयत्न केला तर त्याच्या विरोधात मतदान टाकणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवणं आणि लोकशाही वाचवणं. आणि म्हणून उद्याच्या 7 तारखेला आपल्या 3 उमेदवाराचं चिन्ह काय? 3 उमेदवाराचं चिन्ह काय? 3 उमेदवाराचं चिन्ह काय? लय जो अशात आहो, 2 हातांनी तीच बघायलो रे, 2 मशालांनी ह्या 3 चिन्हाच्या पुढचं बटन दाबून या सगळ्या उमेदवारांना भरघोस मतानं विजयी करा असं आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सभेसाठी आलेल्या सर्व शिवसैनिक, युवासैनिक, मनसैनिक व तसेच